प्रोजेक्ट. जीनोम म्हणजे काय? कुणामध्ये किती जीनोम असतात? जीनोम इज अ सेट ऑफ क्रोमोसोम. एक क्रोमोसोमचा सेट म्हणजे एक जीनोम. आणि जीनोम हा कन्सेप्ट सुरुवातीला विंकलर नावाच्या सायंटिस्टनी आणला. आणि जीनॉमिक्स हा कन्सेप्ट रॉड्रिक नावाच्या सायंटिस्टनी जीनॉमिक्स हा कन्सेप्ट आणला. जीनोम म्हणजे काय? एक कंप्लीट क्रोमोसोमचा सेट. आता बॅक्टेरिया म्हटलं तर एकच क्रोमोसोम असतो, त्यामुळं बॅक्टेरियामध्ये एकच जीनोम असणार आहे. आपल्या प्रत्येक बॉडीच्या सेलमध्ये एक मदरचा क्रोमोसोमचा सेट असतो, त्याला आपण मॅटर्नल म्हणतो, तो एक जीनोम. दुसरा क्रोमोसोमचा सेट आपल्याकडं वडिलांकडनं आलेला असतो, त्याला आपण पॅटर्नल म्हणतो, तो एक जीनोम. म्हणजे आपल्या प्रत्येक सेलमध्ये किती जीनोम आहेत? 2 जीनोम आहेत. आपल्या प्रत्येक सेलमध्ये 2 जीनोम आहेत. आता बाकीच्या ऑर्गॅनिझम मध्ये विचार केला, समजा आपण ई कोलाय सारख्या बॅक्टेरियाचा विचार केला, तर ई कोलाय सारख्या बॅक्टेरियामध्ये 4000 जीन्स आहेत. आणि हे 4000 जीन्स आणि आपल्यामध्ये 25 ते 30 हजार असणारे जीन्स यांचं जर कंपॅरिझन केलं तर जेनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यूनं असं म्हटलं जातं, बॅक्टेरिया आर आवर कझिन्स. कारण त्यांचे आणि आपल्या जीनमध्ये बरीचशी समानता आहे. त्यानंतर ड्रॉसोफिलामध्ये 13,000 जीन्स आहेत. आपल्यामध्ये म्हटलं जातं 20,000, 25,000, काही ठिकाणी 25 ते 30,000 अशी आकडेवारी दिली जाते. म्हणजे जेनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यूनं जर विचार केला तर पुढं नवीन जीन झालेले आहेत तयार, मग ह्याच्यातला भाग नाही. जीन वाढलेले आहेत हे बरोबर आहे, परंतु काही जीन सुरुवातीपासून आहे तसेच आहेत. जेनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यूनं विचार केला तर आपण सर्वात क्लोज कोणाला आहोत? तर चिंपांजीला सर्वात क्लोज आहोत. त्याचं आणि आपलं जेनेटिक्स जवळपास सेम आहे. माणसाला सर्वात जवळचा प्राणी जेनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यूनं तो आहे. नंतर बाकीचे एप्स आहेत, नंतर मंकी आहेत, आणि मंकी नंतर मग सर्वात जवळचा म्हटलं तर उंदीर, माईस. आणि त्यामुळं तुम्ही पाहता आज जेवढे काही एक्सपेरिमेंट केले जातात, नवीन ड्रग्ज किंवा मेडिसिन शोधले जातात, ते शोधण्यासाठी सगळे एक्सपेरिमेंट अगोदर कोणावर केले जातात? उंदरावर केले जातात. कारण जेनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यूनं म्हटलं तर 97.5% आसपास त्याच्यामध्ये आपल्यामध्ये समानता आहे. आणि म्हणून त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर जेनेटिक्स मध्ये किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये किंवा हे मेडिसिन शोधण्यासाठी केला जातो. आता इथं एक आर्टिकल याला रिलेटेड आपल्याला स्टडी करायचं आहे, ह्यूमन जीनोम प्रोजेक्ट. बाकीच्याचे जीन आपण शोधतोय, त्याचे फंक्शन शोधतोय, त्याचं मॅपिंग करतोय, ड्रॉसोफिलाचं केलेलं आहे किंवा अन्य ऑर्गॅनिझमचं आपण केलेलं आहे. परंतु आपले जीनोमचा स्टडी कधी करणार आपण? तर आपल्या जीनोमचा स्टडी केला गेला आणि तो एक मेगा प्रोजेक्ट मध्ये केला गेला.
मोस्ट ॲम्बिजियस प्रोजेक्ट होता, महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणू आपण. हा प्रकल्प कधी सुरू झाला तर 1990 ला सुरू झाला. कुठं? अमेरिकेमध्ये. कुणी सुरू केला? US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्या सहयोगाने 1990 ला क्रिक यांच्या अंडर हा प्रोजेक्ट सुरू केला गेला. 13 वर्षाचं एम ठेवून हा प्रोजेक्ट सुरू केला. 2003 मध्ये बहुतांशी प्रोजेक्ट कंप्लीट झाला आणि फक्त क्रोमोसोम नंबर 1 जो आहे त्याचे काही जीन्स आयडेंटिफाय करायचं काम पाठीमागं राहिलं आणि ते केलं गेलं 2006 मध्ये. म्हणजे खऱ्या अर्थानं तो कंप्लीट झाला 2006 मध्ये. हा एक मेगा प्रोजेक्ट होता. मेगा प्रोजेक्ट म्हटल्यावर काय असणार आहे तर आपल्या जिनोम मध्ये अप्रॉक्सिमेटली किती बेसेस असावेत? 3 × 10⁹ बेस पेअर इतके मोठे बेस पेअर आपल्यामध्ये आहेत. 3 × 10⁹ बेस पेअर इतका मोठा जिनोम आहे आपला. आणि एक बेस पेअर स्टडी करायचं असेल तर ॲव्हरेज कॉस्ट त्याची आहे $3. मग जर $3 एवढी कॉस्ट एका बेस पेअरचा स्टडी करण्यासाठी लागत असेल तर टोटल बेस पेअरचा स्टडी करण्यासाठी कॉस्ट लागणार $9 बिलियन. $9 बिलियन एवढी मोठी प्रचंड कॉस्ट त्या प्रोजेक्टची होती आणि म्हणून तो एक मेगा प्रोजेक्ट होता. आता जर त्याची इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्या जिनोमची माहिती सगळी जर आपण टाईप केली असती आणि त्याचे बुक्स बनवले असते, एका पेजवर 100 लेटर्स आणि एका बुक मध्ये 1000 पेजेस याप्रमाणे जर बुक्स आपण बनवले असते तर 3300 बुक्स आपल्याला आपल्या जिनोमचे बनवावे लागले असते. एवढी प्रचंड इन्फॉर्मेशन आपल्या जिनोम मध्ये आहे. जर एका पेजवर 1000 लेटर्स असतील आणि एका बुक मध्ये 1000 पेजेस असतील तर असे 3300 बुक्स आपली जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी लागली असती. एवढी प्रचंड इन्फॉर्मेशन आपल्या जिनोम मध्ये आहे. आता या प्रोजेक्टचे गोल्स काय, उद्दिष्ट काय काय आहे? आता अगोदर म्हटलं जात होतं की आपल्यामध्ये 80,000 ते 1,00,000 जीन असावेत. परंतु ह्या प्रोजेक्ट नंतर आपल्याला समजलं की साधारण आपल्यामध्ये 25,000 ते 30,000 हे जीन्स आहेत. म्हणजे किती जीन्स एक्झॅक्ट आपल्यामध्ये आहेत ते फाइंड आउट करणं हे एक एम आहे. त्याचं सिक्वेन्सिंग केलं तर सिक्वेन्सिंग काय होईल? 3 बिलियन बेस पेअर्स, 3 बिलियन बेस पेअर्स आपल्यामध्ये आहेत. त्याचं सिक्वेन्सिंग करणं, त्या बेस पेअरची इन्फॉर्मेशन जी आहे ती प्रॉपर अशा डाटाबेस मध्ये स्टोअर करणं आणि ही इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी आणि त्याचा डाटा जो आहे तो ॲनालाइज करण्यासाठी आपण नवीन काही सॉफ्टवेअर्स बनवलेले आहेत. जसं आपण बायो इन्फॉर्मेटिक्सचा यासाठी वापर केलेला आहे.
बायो इन्फॉर्मेटिक्स या टेक्निकच्या सहाय्यानं, म्हणजे कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचा वापर फार पूर्वी नव्हता, परंतु त्याची सुरुवात या दरम्यान केलेली आहे अनालिसिससाठी. त्यानंतर या प्रोजेक्टच्या दरम्यान काही इथिकल इश्यू निर्माण झाले, काही लीगल इश्यू निर्माण झाले, काही सोशल इश्यू निर्माण झाले. तर ते इश्यू सॉल्व करण्यासाठी त्यांनी त्याच्यासाठी एक कमिटी बनवली. आणि अशा प्रकारचा हा एक मेगा प्रोजेक्ट पुऱ्या या जगामध्ये हा प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे. याच्या सॅलियंट फीचर्स काय आहेत? सॅलियंट फीचर्स बघा, ह्यूमन जीनोम कंटेन्स 3164.7 मिलियन बेस पेअर्स, 3164.7 मिलियन बेस पेअर ह्यूमनच्या जीनोममध्ये आहेत. एक 23 क्रोमोसोमचा सेट, त्याच्यामध्ये एवढे जीन्स असावेत. प्रत्येक जीनची साईज शोधण्याचा प्रयत्न आपण केलाय आणि ॲव्हरेज जे आहे ते ॲव्हरेज प्रत्येक जीनचं कमी जास्त असेल, परंतु ॲव्हरेज जे आहे ते 3000 बेस पेअर एवढा आहे. एक जीन साधारणतः 3000 बेस पेअर एवढ्या साईजचा असावा. परंतु याला एक्सेप्शन असणारच आहेत. जसं सर्वात मोठा जीन मिळाला डिस्ट्रॉफिन. आपल्या मसलमध्ये मोमेंटसाठी डिस्ट्रॉफिन प्रोटीन फार महत्त्वाचं आहे. जर हे डिस्ट्रॉफिन प्रोटीन नसेल, कमी झालं, डिफिशियन्सी असेल, तर कॅल्शियम रिलीज होणार नाही आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाची डिसऑर्डर होईल. तर तिथं जे डिस्ट्रॉफिन प्रोटीन लागतं त्याचा जो जीन आहे तो सर्वात मोठा जीन बघा, 2.4 मिलियन बेसेस, 2.4 मिलियन बेसेस त्यामध्ये आहे. टोटल जीन्स आपल्यामध्ये किती आहेत? पूर्वी समजलं जात होतं 1 लाख, नंतर 80,000वर आलो, नंतर आता आपण 25,000 ते 30,000 हे ॲव्हरेज आहे. तुम्ही 25,000 जीन्स आहेत असं गृहीत धरून चला, कारण काही ठिकाणी 20 ते 25,000 आहे, काही ठिकाणी 25 ते 30,000, असं थोडंसं व्हेरिएशन यामध्ये येतं. आता त्याच्या जेवढे जीन आपल्यामध्ये आहेत त्याच्यापैकी 50% जीनचे फंक्शन आपल्याला अननोन आहेत. त्याचा पण शोध घेतला पाहिजे. जेवढी जेनेटिक इन्फॉर्मेशन आपल्यामध्ये आहे, जेवढा जीनोम आपला आहे, त्याच्यामध्ये 99.9% सगळ्यांचं DNA सेम आहे. फक्त 0.1% प्रत्येकामध्ये फरक आहे. फक्त 0.1% प्रत्येकामध्ये फरक आहे. प्रत्येकामध्ये 0.1 एवढाच फरक आहे. आपल्यामध्ये जे टोटल DNA आहे त्या DNA पैकी 98% DNA नॉन फंक्शनल आहे. इट इज इन द फॉर्म ऑफ इंट्रॉन, नॉन फंक्शनल, काही काम करत नाही. फक्त 2% DNA जे आहे ते प्रोटीन बनवायच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होतं. म्हणजे टोटल जो DNAचा कंटेंट आपल्यामध्ये आहे त्या कंटेंट पैकी फक्त 2% कंटेंट जो आहे तोच प्रोटीन सिंथेसिससाठी वापरला जातो. तो कंटेंट अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हे सगळे फंक्शनल जीन आहेत. हे सगळे फंक्शनल जीन आहे 2%. याच बरोबर आपण आपले जे क्रोमोसोम आहेत, क्रोमोसोम नंबर 1 2003 ला जरी प्रोजेक्ट कंप्लीट झाला असला
तरी क्रोमोसोम नंबर 1 जो आहे त्याच्यामध्ये जीन जास्त आहेत. त्याचा स्टडी 2006 पर्यंत चालला. या क्रोमोसोम नंबर 1 मध्ये 2968 जीन आहेत आणि वाय क्रोमोसोम जो आहे त्याच्यावरती 231 जीन्स आहेत. स्मॉलेस्ट क्रोमोसोम म्हणू आपण. तो स्मॉलेस्ट क्रोमोसोम आहे त्याच्यावर किती जीन आहेत? 231 जीन्स आहेत. आणि क्रोमोसोम नंबर 1 वरती 2968 जीन्स आहेत. म्हणजे लार्जेस्ट क्रोमोसोम, स्मॉलेस्ट क्रोमोसोम हे इथं आपण दोन्ही सांगितलेले आहेत. आता जे जीन्स इथं आहेत, आपण तर म्हटलंय की 99.9% आपल्यामध्ये समानता आहे. फरक आहे किती आहे? फक्त 0.1% आपल्यामध्ये फरक आहे. 0.1% आपल्यामध्ये फरक आहे. मग तो जो फरक आहे त्याचं लोकेशन किती ठिकाणी असे आहेत? तर 1.4 मिलियन लोकेशन असतात. आणि त्या लोकेशन मध्ये काय आहे? त्या लोकेशन मध्ये थोडा फरक आहे. म्हणजे एका बेसचा फरक आहे. म्हणजे समजा इथं ATGCATATCGA समजा हा एक सिक्वेन्स आहे. आता बाकी दुसरा सिक्वेन्स विचारात घ्या. ATGCATAC इथं फक्त फरक आहे. CGA एकाच बेसमध्ये फरक आहे. पुढं समजा ATC इथं पण घेतला. CATATCGA एकाच बेसमध्ये फरक घेतलेला आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एका बेसमध्ये फरक, एका बेसमध्ये फरक, एका बेसमध्ये फरक, एका बेसमध्ये फरक. सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम. सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम त्याला आपण म्हणतो. म्हणजे एका बेसमध्ये फरक 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 असा अनेक ठिकाणी असे लोकस, असे पोझिशन किती आहेत? 1.4 मिलियन आहेत. आणि हा जो 0.1% डिफरन्स आहे आपल्या सर्वांमध्ये थोडा 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 आहे. त्याचाच उपयोग पुढं आपण जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये करणार आहोत. जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये म्हणजेच ॲक्च्युअली DNA फिंगरप्रिंटिंगसाठी त्याचा वापर करणार आहे आपण. जे फिंगरप्रिंटिंगचं टेक्निक आहे याच्यानंतर आपल्याला ते स्टडी करायचंच आहे. त्या टेक्निकसाठी याचा उपयोग आपण करणार आहे. त्यानंतर आता हा जो जीनोम आहे तो कसा काय म्हणजे हे केला, प्रोसेस काय, मेथडॉलॉजी काय त्याची. मेथडॉलॉजी मध्ये आपण काय करतो? 2 प्रकार इथं केलेले आहेत. एक इथं एक्सप्रेस्ड सिक्वेन्स टॅग. आणि सेकंड मेथड जी आहे त्याला आपण म्हणतो सिक्वेन्स ॲनोटेशन. नावं जरी वेगळी असली तरी सोपं आहे एकदम. एक्सप्रेस्ड सिक्वेन्स टॅग म्हणजे हीच 2% इन्फॉर्मेशन जी ॲक्च्युअल फंक्शनल DNA आहे. जे DNA प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस कोड करणार आहे ते फंक्शनल DNA आपण यासाठी वापरू शकतो. हा झाला पर्याय नंबर 1 की ज्याला आपण काय म्हणतो? एक्सप्रेस्ड सिक्वेन्स टॅग. फंक्शनल जीन जेवढे आहेत 2% फंक्शनल आहे ना DNA, त्याचाच फक्त स्टडी करायचा.
त्याला आपण म्हणतो एक्सप्रेस्ड सिक्वेन्स टॅग्स. आणि दुसरी मेथड आहे सिक्वेन्स एनोटेशन, की ज्याच्यामध्ये होल DNA कॅन बी अनालाइज्ड. आता होल DNA म्हटलं की त्याच्यामध्ये दोन्ही टाईप आले. एक तर एक्सप्रेस्ड टॅग म्हणजे हे फंक्शनल 2% जे आहे ते 2% फंक्शनल DNA पण आहे, त्याचाही स्टडी आपण करणार आहे. आणि जे 98% DNA आहे ते नॉन फंक्शनल आहे, याचाही स्टडी आपण करणार आहे. यामध्ये करणार आहे. तर त्यातल्या त्यात याचा वापर होल DNA स्टडी करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवला गेला. यामध्ये काय काय केलं प्रोसिजरमध्ये? DNA आयसोलेट केलं. आयसोलेट केलेलं DNA या रिस्ट्रिक्शन एन्झाईमच्या साह्यानं, एंडोन्यूक्लियसच्या साह्यानं कट करून घेतलं, त्याचे फ्रॅगमेंट बनवले. आणि हे फ्रॅगमेंट कॅरी करण्यासाठी कॅरियर व्हेइकल DNA पाहिजे. आणि व्हेइकल म्हणून इथं बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोसोम आणि ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोसोम हे प्लाझ्मिड वापरले DNA कॅरी करण्यासाठी. व्हेइकल DNA म्हणून बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोसोम आणि ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोसोम यांचा वापर केला. म्हणजे इथं एक बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोसोम म्हणजे प्रोकॅरियोटिक साठी झाला आणि ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोसोम म्हणजे युकॅरियोटिक साठी झाला. इथं जे होस्ट वापरले ज्याच्यामध्ये हे ट्रान्सफर करायचं DNA, बॅक्टेरिया आणि ईस्ट हे होस्ट म्हणून वापरले गेले. एक प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम वापरला, एक युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम होस्ट म्हणून वापरला गेला. आणि पूर्ण सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स स्टडी केला गेला 13 वर्षामध्ये. आता याचे ऍप्लिकेशन काय आहेत? उपयोग काय काय झाले याचे? या प्रोजेक्टचे उपयोग काय काय झाले? आपल्याला टोटल जीनचा सिक्वेन्स काय, म्हणजे आपल्यामध्ये किती जीन आहेत, त्यांचं लोकेशन कुठं आहे, त्यांचं मॅपिंग करण्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट होता, तेही आपण यामध्ये केलेलं आहे. कोणता जीन कसे एक्सप्रेशन दाखवतो, कोणत्या क्रोमोसोमवर किती जीन आहेत, हा संपूर्ण स्टडी या प्रोजेक्टमध्ये केला गेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या जेनेटिक डिसऑर्डर, आपण यापूर्वीच्या चॅप्टरमध्ये जेनेटिक डिसऑर्डर स्टडी केलेले आहेत. तर अनेक प्रकारच्या ज्या जेनेटिक डिसऑर्डर आहेत त्या जेनेटिक डिसऑर्डरचा स्टडी करण्यासाठी आपल्याला या प्रोजेक्टचा उपयोग होतो. कॅन्सर सारखी डिसऑर्डर स्टडी करायची आहे, तर या कॅन्सर सारख्या डिसऑर्डरचा स्टडी करण्यासाठी सुद्धा याचा वापर करता येतो. आणि जेनेटिक डिसऑर्डरचा स्टडी केल्यामुळं आपलं लाईफ किंवा कॅन्सर सारख्या डिसऑर्डरचा स्टडी केल्यामुळं आपलं लाईफ जास्तीत जास्त प्रॉस्पेरियस हेल्दी कसं राहील याच्यासाठी या प्रोजेक्टनं काम केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स किती आहेत, त्यांचं लोकेशन काय, त्यांचं स्ट्रक्चर काय, त्यांचं फंक्शन एक्सप्रेशन काय, कोणकोणत्या टिश्यूजमध्ये कोणकोणत्या प्रकारचे जीन्स आहेत, टिश्यूचा स्टडी करणं. आणि त्याचबरोबर आपले ह्युमनचा फक्त स्टडी आपण केला आहे अशातला भाग नाही, आपण इतरही ऑर्गॅनिझमच्या जिनोमचा स्टडी केला आहे. जसं आपण सांगितलं की बॅक्टेरियल जिनोम जर विचारात घेतला, ई कोलायचा विचार केला तर 4000 जीन्स आहेत. म्हणजे बॅक्टेरियाचा सुद्धा जिनोम आपण विचारात घेतला आहे, तोही स्टडी केला आहे. आणि त्या 4000 जिनोमचं ॲनालिसिस आपल्या जिनोम बरोबर केलं
तर आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये बहुतांशी सिमिलॅरिटी मिळाल्यात. आणि म्हणूनच तर आपण म्हटलेलं आहे बॅक्टेरिया आर आवर कझिन्स इन जेनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू. तर ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये आपल्याला एवढे कन्सेप्ट स्टडी करावे लागतात. सोपं आर्टिकल आहे, काही अडचण येण्यासारखं नाही आहे. नोट्समध्ये तुम्ही वाचा, काही तुम्हाला डाऊट आला